नमस्कार मित्रांनो, आज पंचनामा पक्षांतर बंदी कायद्याचाच. मित्रांनो, पक्षांतर बंदी कायदा आला आयराम गैराम प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी. त्यासाठी घटना दुरुस्ती झाली. घटना दुरुस्ती होतानाच काही जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर अनेक अनुभव असे आले की हा कायदा जरी सक्षम असला तरी पळवाटा ठेवण्यात आलेल्या होत्या आणि परिस्थितीने पळवाटा तयार केला जात होत्या. अगदी स्थानिक पातळीवर स्थानीय लोक प्रतिनिधीसुद्धा या कायद्याचा दुरुपयोग करू लागले. जशीशी सुधारणा होत गेली तशी तसे सुप्रीम कोर्टाने अनेक निकाल दिले आणि अनेक राज्याची सरकार उलथवण्यासाठी याच कायद्याचा उपयोग झाला, किंबहुना शस्त्र म्हणून, हत्यार म्हणून उपयोग झाला. आजचा विषय त्यामुळे खरंच हा पक्षांतर बंदी कायदा आवश्यक आहे का, आणि आवश्यक आहे असेल तर यामध्ये आणखी काही सुधारणा होणं गरजेचं आहे का, यासाठी संसदेने काही पावलं उचलली पाहिजेत का, सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये काही मदत केली पाहिजे का, हस्तक्षेप केला पाहिजे का. महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर अरुणाचल प्रदेशच्या निकालानंतर असं वाटलं होतं की काही सुधारणा होईल, परंतु प्रत्यक्षात संसदेने कोणतीही घटना दुरुस्ती केली नाही. आणि नंतर त्याच निकालाचा आधार घेऊन तुमच्याकडे जर बहुमत असेल तर लोकशाहीमध्ये बहुमताला मान द्या, आणि मग एक मोठा गट बाहेर पडला तर तो म्हणजे पक्ष, असे कोणाचे तरी गैरसमज व्हायला लागले. आणि त्यातूनच महाराष्ट्राला मोठा फटका बसला, इतर राज्यांनाही बसला. पण आज ज्वलंत उदाहरण सर्वोच्च न्यायालयाच्या ऐरणीवर असलेलं म्हणजे महाराष्ट्र सरकार. शिंदेगड बाहेर पडला, शिवसेना उभी फुटली, किंबहुना शिवसेनेची बहुसंख्य लोक, पदाधिकारी, विशेषतः खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी हे एकनाथ शिंदेंबरोबर गेले. आणि मग एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले सुरुवातीला जे 16 जण होते ते अपात्र ठरू शकतात का, या पक्षांतर बंदी कायद्यानं प्रमाणे ते अपात्र होऊ शकतात का, त्यांनी व्हीप मोडला का, तो व्हीप कायदेशीर आहे का, असे अनेक प्रश्न आज चर्चेला होत आहेत. राहुल नार्वेकर नागवाच्या एका सभ्य गृहस्थांनी जो काय खेळ मांडलेला आहे, आज विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे वैधानिक पद असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी अनेक प्रश्नांचे उंबरठे, पक्षांचे उंबरठे झिजवल्यानंतर आज त्या पदावर ते पोचलेले आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर ताशेरे मारावे लागले, त्यांना कार्यपद्धती ठरवून द्यावी लागली. इथेच त्यांचं अपयश मुरलेलं आहे. अर्थात त्यांना ते अपेक्षित आहे, कारण शेवटी आज ते भाजपचे पदाधिकारी नसले तरी कार्यकर्ते आहेत. भाजपच्या मेहरबानीवर त्या जागेवर बसलेले आहेत आणि भाजप हे आज सत्तेत सामील आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यामध्ये पळवाटा बंद करून आपल्या विशेषाधिकारांचा वापर लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी करायला हवा, असं जे ज्येष्ठ संपादकांचं मत आहे, अगदी सचिन गोडांबेंसारख्या पत्रकारांचं मत आहे, त्या मताशी अनेक जण आता सहमत व्हायला लागलेत. मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करतोय. लक्षात येईल तुम्हाला की जे काय सुरत मार्गे आसाम दौरा झाला त्यामध्ये बहुमत दाखवायचा प्रयत्न केला. अर्थात कायद्याचा सल्ला त्यांना असणारच. असं अचानक घडलं, त्यांना स्फूर्ती झाली आणि ते देवी दर्शनाला गेले असं काही होत नाही. पण त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं गेलं त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते, शिवसेनेचे कार्यकर्ते होते, शिवसेनेच्या सरकारमध्ये मंत्रिपदावर होते. त्यांनी शिवसेनेचं नेतृत्व मान्य केलं होतं आणि ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा पक्ष फुटलेला नव्हता. त्यामुळे तो जो काही व्हीप आहे तो या 16 आमदारांवर बंधनकारक आहे, अशा प्रकारचा एक सूर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा लावलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही ताशेरे ओढलेत, काही निष्कर्ष काढलेत, काही आपली स्वतःची मतं नोंदवली, त्याचाही विचार येथे होणं गरजेचं आहे. मित्रांनो, आघाड्यांचं राजकारण झालं तेव्हापासून आणि 1967 ते 71 या 4 वर्षामध्ये 142 खासदार आणि 1900 आमदारांनी
पक्षांतर केलेलं आहे. पक्षांतर करताना या कायद्याची भीती त्यांना वाटली नाही, अमेंडमेंट आल्यानंतर सुद्धा वाटली नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षांनी जी आयराम गैराम प्रवृत्ती चालवली होती त्यासाठी, किंवा हे बंडखोर आमदार असतात कोणत्या तरी कारणाने पक्षाविरुद्ध द्रोह करतात, त्यासाठी अँटी डिफेन्स लॉ हा आला आणि 16 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 15 राज्यामध्ये काँग्रेसचा त्यामुळे दणदणीत पराभवसुद्धा झालेला आहे. मित्रांनो, केवळ शिवसेनेपुरता आता हा विषय मर्यादित राहिलेला नाही. राष्ट्रवादीला सुद्धा ही लागण झालेली आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जेव्हा शिवसेनेचा पक्ष फुटून सुद्धा त्यांच्यावर कार्यवाही होत नाही, सुप्रीम कोर्ट तातडीने निकाल देत नाही, असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीसुद्धा फोडण्यात काही हितशत्रूंना यश आलं. पुन्हा त्यांना आमिष दाखवण्यात आलं, गाजरं दाखवण्यात आली. अर्थात ती सत्तेची होती आणि ते निर्लज्जपणाने सत्तेत सामीलसुद्धा झाले. आता त्यांची बाजूसुद्धा मांडली जाणार आहे. निवडणूक आयोग त्यांच्याबाबत सुद्धा निर्णय देणार आहे. निवडणूक आयोगाने आधी एक निर्णय दिला आहे की खरी शिवसेना कोणती, पण निवडणूक आयोगाला तसा निर्णय देता येईल का, आणि सुप्रीम कोर्टाने आता त्याच्यावर निर्णय दिल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुद्धा तेवढंच मोठं प्रश्नचिन्ह झालं आहे, कारण जो स्टे दिला होता, स्थगिती दिली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. तेव्हाच जर तातडीने निर्णय घेतला गेला असता, तेव्हाच जर खंडपीठ बसवण्यात आलं असतं आणि निर्णय झाला असता, तर आजचे हा खेळ खंडोबा राहिलाच नसता. पण तेव्हा निर्णय घेतला गेला नाही. कारणं अनेक असतील, पण त्यामुळे सामान्य नागरिक, सामान्य मतदार किंवा विश्लेषक हा सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा दबक्या आवाजात दोषी मानतोय हे विसरता कामा नये. कारण त्यानंतर राष्ट्रवादीची सुरुवात झाली. आयराम गैराम प्रवृत्ती का होते, पक्षांतर का केल्यासाठी अनेक कारणं असतील, पण आज जर 6 राष्ट्रीय पक्ष, 54 प्रादेशिक पक्ष आणि 2597 बिगर मान्यतेचे पक्ष असतील आणि त्यांचा वापर केला जात असेल सरकार पाडण्यामध्ये, सत्ता येण्यामध्ये, तर अशा प्रकारे पक्षांतर बंदी कायदा जर निष्प्रभ ठरत असेल तर त्या कायद्यात दुरुस्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच हा पंचनामा आहे. आणि मग ही दुरुस्ती संसद करेल. त्याला निर्देश देण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ते तातडीने वापरणं गरजेचं आहे. जर राहुल नार्वेकरांकडून किंवा महाराष्ट्र विधानसभेच्या आत्ताच्या अध्यक्षांकडून ज्यांची नियुक्तीसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, त्यांनी जो काही वेडावाकडा निर्णय द्यायचा आहे तो लवकर दिला नाही, किंवा त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे आशेने बघितलं, किंवा नरोवा कुंजरोवा पद्धतीने काही काम केलं, किंवा कोणताही निर्णय घेतला तरी एक पक्षकार किंवा कोणीतरी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची नजरही राहणारच आहे आणि खंडपीठाचा किंवा जास्तीत जास्त सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायाधीश बसून यावर आता काहीतरी तोडगा निघेल. अर्थात पुन्हा तिथे सर्वोच्च न्यायालय केवळ मार्गदर्शकाचीच भूमिका घेईल अशीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे पुन्हा संसदेने सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल येईल त्याप्रमाणे आदर ठेवून, न्यायाची आदर ठेवून लोकशाहीच्या हितरक्षणासाठी या कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचं आहे. अर्थात ही दुरुस्ती करताना सत्ताधारी पक्ष जो सत्तापिपासू झालेला आहे, ज्याला निर्णय राज्यातली सत्ता येणं केनं कारणाने मिळवायची आहे, ते कितपत त्या संपूर्ण कामासाठी योगदान देतील हा सुद्धा एक वेगळा प्रश्न आहे. कारण जेव्हा त्यांना सत्ता आणायची आहे, जेव्हा काठावरचं बहुमत त्यांना मिळणार असेल, कुठल्याही राज्यात असेल, केंद्रात असेल, संसदेत असेल, नंतर कोणत्याही विधानसभेत असेल, किंवा आणखीन जाऊन कुठल्याही स्थानीय लोकांच्या परिषदेमध्ये असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल, तिथेसुद्धा त्यांना काही लोकांची गरज लागणार आहे. आणि त्यामुळे 2/3 मेजॉरिटीनी बाहेर पडणारी जी लोकं असतील त्यांना वेगळा गट किंवा वेगळा पक्ष म्हणून मान्यता देणं हे योग्य आहे किंवा नाही याचा निर्णय होणं गरजेचं आहे. परंतु मूळ पक्ष कोणता, बहुमताने काही आमदार खासदार गेले म्हणजे त्यांच्या मालकीचा तो पक्ष झाला का, हा ऐरणीवरचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयालाच निर्णय द्यावा लागणार आहे. कारण यावर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील याची सुतराम शक्यता नाही. भारी तर ते काही मतं नोंदवतील. त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये आत्ता जी सुनावणी चालू आहे, सुनील प्रभूंचा उलट तपास घेतला गेला, तो खरंच आवश्यक होता का, प्रत्यक्ष साक्षी पुराव्याची किती आवश्यकता आहे, तो साक्षी पुरावा किती ताणला जावा, हे जो तो ठरवतोय.
परंतु शेवटी कागदपत्रांमध्ये साक्षी पुराव्यांवर शपथेवर साक्ष जर नसेल तर सर्वोच्च न्यायालयात उद्या जेव्हा प्रकरण जाईल तेव्हा तो कोणाचा व्हीप योग्य होता, कार्यपद्धती कोणती वापरली, याच्यासाठी संबंधित जे कोण कायदेतज्ञ आहेत ते आपली कायद्याची बाजू मांडतात. त्यामुळे विलंब हा होणारच. आणि आत्तापर्यंत जो विलंब झाला त्यानंतर आता डे टू डे हिअरिंग घेऊन सुद्धा, अगदी रोज केस चालवून सुद्धा कोणाला उलट तपासाची संधी मिळाली नाही असं तर करता येणार नाही. समान न्याय त्यांना दिला पाहिजे, निदान तसा देखावा करायला लागेल, फेअर ट्रायलचा देखावा करायला लागेल. त्यामुळे हा विलंब अपेक्षित आहे आणि तो विलंब भाजपच्या किंवा सत्ताधारी पक्षांच्या पथ्यावर पडणार आहे, कारण येत्या काही महिन्यात आता निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे यांना कुठून तरी टोलवाटोलवी करून प्रकरण पुढे न्यायचं आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा नाईलाज होणार आहे. ताणेपर्यंत तुटायची वाट बघणार का सर्वोच्च न्यायालय, की मध्ये इंटरफेरन्स करून आणखीन काही निर्देश देणार? ॲग्रिवेटेड पार्टी समोर सर्वोच्च न्यायालयात जाणार का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शिंदे गटाने जो भरत गोगावलेंचा व्हीप काढलेला आहे तो कायदेशीर नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आधीच मत नोंदवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा मतप्रदर्शन करणं हे नार्वेकरांकडनं अपेक्षित नाही. त्याच्यासाठी साक्षी पुरावा घेतला जाईल असंही अपेक्षित नाही. परंतु एकदा जात्यावर बसल्यानंतर जशा ओव्या सुचतात त्याप्रमाणे हे सगळेच प्रश्न, व्हीप कोणाचा, गट कोणाचा अधिकृत, मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा निकालाचा काय परिणाम होईल, या सगळ्यावर भाष्य अपेक्षित आहे आणि त्यामुळेच हा विलंब अपेक्षित आहे. व्हीपला पक्षापासून वेगळं करता येणार नाही. पक्ष हा सर्वोच्च आहे. पक्षाचा आदेश म्हणजेच व्हीप मानला पाहिजे. बहुमताच्या जोरावर पक्ष हायजॅक करता येणार नाही, अशा प्रकारची नोंदसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या त्या निर्णयात घेतलेली आहे. आणि त्याच निर्णयामध्ये आमदारांचा गट म्हणजे पक्ष नाही, कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही. विधिमंडळ पक्ष व बाहेरील पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारची मतंसुद्धा न्यायालयाने नोंदवलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला एकतर वेगळा गट म्हणून मान्यता मिळेल, पक्ष म्हणून मान्यता मिळणार नाही, असंच सूर सर्वोच्च न्यायालयाने धरला आहे आणि किंबहुना तोच योग्य आहे. परंतु आता यामध्ये केवळ कालहरण केलं जात आहे, जाणीवपूर्वक कालहरण केलं जात आहे, सहेतूने ते केलं जात आहे. आणि त्यामुळेच या विषयावर आता संबंधितांनी भाष्य करणं, पत्रकारांनी दबाव गट तयार करणं आणि राहुल नार्वेकरांकडनं योग्य तो निर्णय लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यपालांनी जी काय निर्णय घेतले ते किती कुचकामी होते, राज्यपालांनी कसं बोटचेपी धोरण आखलं, याबद्दल सुद्धा भाष्य सर्वोच्च न्यायालयाने या निकालात केलेलं आहे. त्यांनी ताशेरे ओढलेत इथपर्यंत म्हणता येईल अशा पद्धतीने राज्यपालांचे निर्णय हे प्रश्नांकित केलेले आहेत. त्यामुळे आधीच अब्रू गेलेली आहे, फक्त ती मूठ झाकून ठेवलेली आहे असं म्हणावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाने एक मतप्रदर्शन केलं की उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता, म्हणजे त्यावेळचे मुख्यमंत्री साहेब यांनी जर राजीनामा दिला नसता तर परिस्थिती वेगळी असती. म्हणजेच त्यांना म्हणायचं होतं की घड्याळाचे काटे आम्ही उलटे फिरवू शकलो असतो. पण त्यांनी स्थगिती दिली होती. तिथे तारतम्य किंवा स्वतःच्या मनाचा विचार करून एका उदात्त भावाने त्यांनी राजीनामा दिला, तो त्यांच्या अंगाशी आला असं कायदेतज्ञ आज म्हणतील. सर्वोच्च न्यायालय तसं म्हणतंय. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे सर्व करताना काही भूमिका राखून घेतली आणि तो चेंडू पुन्हा विधानसभेत पाठवला, विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आणि त्यामुळे हे कालहरण चाललेलं आहे. याच्या सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा त्यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह होतो. कदाचित सर्वोच्च न्यायालयाची मतं वेगळी असतील की ज्याचं ज्युरिडिक्शन आहे त्यांनीच वापरावं, त्यांनी जर चुका केल्या तर कायद्याच्या प्रश्नावर आम्ही त्याच्यात दखल घेऊ, इंटरफेअर करू, हे बरोबर आहे. पण त्यामध्ये जे कालहरण होतं आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबलेला आहे, गैरसमज तयार होत आहेत आणि त्यामुळे जे काय आणखीन पुढच्या गोष्टी घडतात, शिवसेना फुटल्यामुळे राष्ट्रवादी फुटले हे विसरून चालणार नाही. जर वेळेच तो टाका घातला असता तर ही आता शिलाई जी उसवत चाललेली आहे ती उसवली नसती. याच्यात लोकशाहीची लतकरे निघत आहेत. याचा विचार सर्वोच्च न्यायालयाने करायला पाहिजे होता असे भले भले राजकारणीच नव्हे, जाणकार आणि विश्लेषक संपादकसुद्धा म्हणत आहेत. आणि त्याच दिवशी दुसऱ्या प्रकरणात मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली प्रशासनाच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं एक खंडपीठ एका पद्धतीने विचार करतं, दुसरं खंडपीठ दुसऱ्या पद्धतीने विचार करतं. ते स्वाभाविक असलं
तरीसुद्धा लोकांच्या मनात त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायपद्धतीचा आणि लोकशाहीबद्दलच्या आणि विशेषतः या पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींचा गैरसमज निर्माण झालेला आहे. थोडक्यात तुम्ही कायदे कितीही करा, सर्वोच्च न्यायालय त्या फटी बुजवू शकत नाही आणि चोर वाटेनी त्याचा गैरफायदा घेणारे असतातच हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. आणि ही लागण आता सगळ्याच राज्यांमध्ये होऊ शकते, खालच्या पातळीवरपर्यंतही जाऊ शकते. आणि केवळ बहुमताचा विचार करून पक्षच लिलावात काढायचा, पक्षच मोडीत काढायचा, ही जी प्रवृत्ती असेल ती अगदी लहान गटांना सुद्धा लागण होऊ शकते. म्हणून यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दखल घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, काही दिवस निकालाला लागतील तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय वाट बघेल, पण त्यानंतर तरी सर्वोच्च न्यायालयाला काही कठोर भूमिका घ्यावी लागेल. याचे दूरगामी परिणाम होणार आहेत म्हणून ती भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आधीचे सर्व निकाल असतील, मणिपूरचे असतील, आसामचा असेल किंवा अन्य कोणत्याही राज्यातले असे जे काही निर्णय असतील त्याचा एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉमध्ये हे जे 16 आमदार सुरुवातीला बाहेर पडले होते ते अपात्र ठरतात का, हा निर्णय राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून, पीठासन अधिकारी म्हणून, एक वैधानिक पद म्हणून घ्यावा लागेल. तिथे त्यांना भाजपची आत्ता नवीन त्यांनी घालून घेतलेली वस्त्र बाजूला काढून ठेवावी लागतील. राहुल नार्वेकरांचा प्रवास अनेक पक्षातून झालेला आहे. ते स्वतःला कायदे तज्ज्ञ समजतात, वकिलीची डिग्री त्यांच्याकडे आहे, परंतु त्या कायद्याचा वापर जर कोणावर अन्याय करण्यासाठी होत असेल त्या पदावर असताना, तर पुढे राहुल नार्वेकर हे या सगळ्या टीकेचे धनी होऊ शकतात. अर्थात आज ते कोणत्या प्रकारे विचार करत असतील हे आपण सांगू शकत नाही, पण अलिखितपणे त्यांचं वागणं, वर्तणूक, कोर्टासमोरचं वागणं, दिलेली प्रतिज्ञापत्र आणि बाईट्स, पत्रकारांसमोर त्यांची जी देहबोली आहे ती बरंच काही सांगून जाते. त्यामुळे या प्रश्नावर आता पंचनामा जनतेने करणं गरजेचं आहे. मित्रांनो, गोगावलेंची निवडच जर बेकायदेशीर ठरवली असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाने तसं मतप्रदर्शन केलं असेल, तर अंतिम निर्णयाची वाट घेण्यापेक्षा हा जो खेळखंडोबा चालला आहे त्याच्यावर राहुल नार्वेकर यांनीच योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. ते घेतील अशी अपेक्षा नाही, पण आपण निदान त्याबद्दल भाष्य करणं, दबाव गट तयार करणं गरजेचं आहे. अर्थात हेही होणार नाही आणि असे किती दबाव गट झाले तरी विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना जे काय अधिकार आज प्राप्त झालेले आहेत त्याचा ते जास्तीत जास्त वापर किंवा गैरवापर करू शकतात, हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. शिंदे गट गुवाहाटीतून निवडलेले जे व्हीप बाबतचे प्रश्न आहेत, तत्कालीन राज्यपालांबद्दलचे प्रश्न आहेत, राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्षाच्या आमदारांच्या बहुमतावर ठरवता येत नाहीत, ही जी सर्वोच्च न्यायालयाची या निकालपत्रातील ऑब्झर्वेशन्स आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत किंवा त्यांनी जे मतप्रदर्शन केलेलं आहे त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने खरं तर आधीच निकाल देऊन ठेवलेला आहे. शिक्कामोर्तब करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे, विधिमंडळाकडे हा प्रश्न पाठवलेला आहे. तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून पाठवला आहे. त्याच्यात अनेक पळवाटा प्रत्येकजण शोधतोय, ज्याच्या त्याच्या पद्धतीने कायदा वाकवायचा प्रयत्न करतोय. म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आता दखल घेणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. दिलासा कोणाला मिळणार, हा दिलासा घोटाळा आहे का, हे सगळं चुकीचं आहे. निर्णय काही हो, परंतु याचा दूरगामी परिणाम होणार असल्यामुळे जर राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय घेतला, लोकशाही तत्वाविरुद्धचा निकाल घेतला आणि व्हीप कोणता कायदेशीर आहे, आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत, कोणता गट पात्र आहे, 14 आमदार जे इतर गटांबरोबर राहिले ते अपात्र आहेत की शिंदे गटांबरोबर सुरुवातीला गेलेले 16 आमदार अपात्र आहेत की सर्वच आमदार अपात्र आहेत, यावर अनेक बाबींची चर्चा आता या न्यायनिर्णयात म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या न्यायनिर्णयात होणार आहे. आणि तो न्यायनिर्णय अंतिम नसणार आहे, ही मात्र खूणगाठ प्रत्येकाने बांधून ठेवली पाहिजे. मित्रांनो, हे सगळं करत असताना पक्षांतर बंदी कायद्याला जी मूठमाती दिली जाते, अँटी डिफेक्शन लॉची जी मूळ तत्व होती त्या तत्वाला जो हात घातला जातोय, पळवाटा शोधल्या जात आहेत, त्यामध्ये अनेक पक्ष सामील आहेत.
जी गत शिवसेनेची झाली तीच राष्ट्रवादीची आहे. उद्या अनेक छोट्या छोट्या पक्षांची सुद्धा हीच गत होणार आहे. आणि तोपर्यंत लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका कदाचित होऊन गेल्या असतील, हे दुर्दैव आहे. आपण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रोसिजरल पद्धतीमध्ये किती अडकून राहतो आणि त्यामध्ये आपलं किती नुकसान होतंय, लोकशाहीच्या तत्वाला कसा हरताळ पाडला जातो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या समोरच्या सुनावणीत चाललेला खंडोबा. आणि तो आपण काही केल्या थांबवू शकत नाही, हे खरं दुर्दैव आहे. सुप्रीम कोर्टाला तो थांबवता येतो. वेळीच सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नसती किंवा तातडीने सुनावणी घेतली असती किंवा मागच्याच न्यायनिर्णयात काही कठोर न्यायनिर्णय घेतले असते, कालमर्यादा घालून दिली असती, प्रोसिजरसुद्धा आणखी थोडी स्पेसिफिक ठरवून दिली असती, तर बरं झालं असतं, असं बोलण्याची वेळ आहे. आपण केवळ अपेक्षा करायची, बाकी आपल्या हातात काही नाही. मतदारांच्या हातातसुद्धा आता काही राहिलेलं नाही. मतदान करताना आपण किती विचार केला तरीसुद्धा आपण ज्याला मत दिले, ज्या पक्षाकडे बघून किंवा त्यांच्या प्रणालीशी बांधील राहून आपण एखाद्या आमदाराला किंवा खासदाराला मत दिले, तो आपल्याशी प्रामाणिक राहील, त्याच्या पक्षाशी प्रामाणिक राहील, तत्वाशी प्रामाणिक राहील, याची सुतराम शक्यता नसल्यामुळेच हे वैफल्यग्रस्तता मतदारांमध्ये आलेली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत धोकादायक आणि अत्यंत घातक आहे, लोकशाहीला मारक आहे. म्हणून हा चिंतनाचा विषय आहे. त्यावर तुम्ही आम्ही प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. शक्य झालं तर लोकांच्या शक्तीचा, लोकशाहीचा वापर केला पाहिजे. पण तसं होईल असं वाटत नाही. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आज आपण इथेच थांबूया. हा पंचनामा हा कोणावर टीका करण्यापेक्षा हा पंचनामा लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाहीतील पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात असताना त्या कायद्याची जशी चेष्टा चालवलेली आहे त्यावर भाष्य करण्यासाठी, घटना दुरुस्ती होऊनही काही वेळेला कशी निष्प्रभ ठरते आणि मग त्या कायद्यावर दुरुस्ती करताना जो चालढकलपणा केला जातो त्यामध्ये आर्थिक हितसंबंध नसले तरी राजकीय हेतू नक्की असतात, हे लक्षात येण्यासाठी हा पंचनामा, हा एपिसोड आज आपण केला आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.